आणि ह्याला लोकशाही आपण म्हणू तरी शकतो का? या सगळ्यांचा जो फोटो बाहेर आला होता, हे खरं चित्र आहे महाराष्ट्राच्या राजकारणाचं, की भ्रष्टाचाराने काहीही फरक नाही. त्यांनी त्याच्या डिस्चार्ज पिटिशन घेतलं. महाराष्ट्राचं राजकारण अगदी रसातळाला गेलंय आणि एक भ्रष्ट मंत्री गेला तर त्याच्याऐवजी दुसरा भ्रष्ट मंत्री आपल्या डोक्यावर थोपवण्यात येतोय. हे अतिशय दुःख देणारी गोष्ट आहे. आताच्या घटकेला धनंजय मुंडेंविरोधात लढून ज्यांना आता त्यांचं मंत्रिपद दिलं गेलंय ते छगन भुजबळ, अतिशय म्हणजे त्यांच्या विरुद्ध सुद्धा काही काळ मी लढून जो व्यक्ती 2.5 वर्ष तुरुंगवास भोगून आला त्याला जर मंत्रिपद दिलं असेल तर काय बोलायचं असा प्रश्न पडलाय. आणि काही दिवसापूर्वी जसं मी म्हटलं की देवेंद्र फडणवीसांचं जे छायाचित्र बाहेर आलं होतं, ज्याच्यात अगदी सगळे नारायण राणे, अजित पवार, तटकरे, प्रफुल्ल पटेल हे सगळे त्यांच्या बाजूला बसलेले होते. या सगळ्यांचा जो फोटो बाहेर आला होता, हे खरं चित्र आहे महाराष्ट्राच्या राजकारणाचं, की भ्रष्टाचाराने काहीही फरक नाही. आणि हा आमच्यासारख्या लोकांना संदेश आहे. मी अक्षरशः 7 स्कॅम्स त्यांचे बाहेर काढले होते, 1 2 नाही 7. असं असताना सुद्धा म्हणजे त्यांच्यावर 2.5 वर्ष ते तुरुंगात गेल्यानंतर बाहेर आले. त्यांच्यावर त्यांनी महाराष्ट्र सदनची जी केस होती ती त्यांनी त्याच्या डिस्चार्ज पिटिशन घेतलं. त्याचं रिव्हिजन मी हायकोर्टात टाकलं. गेले 2.5 वर्ष ते मी लढतेय. अगदी सुप्रीम कोर्टाकडनं सुद्धा मी ऑर्डर घेतली. असं असून सुद्धा जर अशा व्यक्तीला फडणवीसांनी परत जर मंत्री म्हणून घेतलं त्यांच्या मंत्रिमंडळात तर काय बोलायचं या राजकारण्यांना? काय नाईलाज आहेत? यांना चांगली माणसं मिळत नाहीत का? का यांना भ्रष्टाचारी माणसं लागतात? असे असंख्य प्रश्न माझ्या डोक्यात आहेत आणि मला खरंच कळत नाही की हे कसं याच्या पुढे आता लढायचं आणि खरंच लढण्यात काही अर्थ आहे काय आणि ह्याला लोकशाही आपण म्हणू तरी शकतो का? महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.